अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य गोपीचंदजी पडळकर दोन प्रश्न बाद झाले यांनी जी बाब या ठिकाणी नमूद केली की वन विभागाने 1 कोटीच्या शेळ्या मेंढ्या जंगलामध्ये मदत करा सोडण्याचं ठरवलं होतं का? अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मी गोपीचंद पडळकरांच्या प्रश्नाला उत्तर देताना सभागृहाला सुद्धा माहिती देऊ इच्छितो की खडसे नावाचे एक अधिकारी जे शिरूर भागामध्ये, आता ते रिटायर्ड झाले, त्यांनी अशा प्रकारचे ज्यावेळेला बिबट्यांचे हल्ले ज्यावेळेला त्याने तो तिथे प्रयोग केला होता आणि तो प्रयोग यशस्वी झाला होता. बाब अशी आहे की एखाद्या मुलाला किंवा शेतकऱ्याला किंवा एखाद्या माणसाला मृत झाल्यानंतर 25 लाखाचे वन विभागामधून रक्कम दिली जाते. बाब असे की त्या खडसे मला भेटले, त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही जर का 4 माणसाचं मृत्यू झालं तर 1 कोटी द्यावे लागतात. तर अशा प्रकारच्या ज्या ठिकाणी बिबटे प्रवण किंवा व्याघ्र प्रवण जो परिसर आहे त्या ठिकाणी अशा प्रकारच्या शेळ्या सोडल्यात तर त्याच्यामधून काहीतरी मार्ग निघू शकतो आणि त्या कालखंडात त्या खडसेंना यश आलं होतं. आता हा काय शेवटचा उपाय नाही, परंतु गोपीचंद पडळकरांनी जी बाब सांगितली की मेंढपालांना त्या ठिकाणी जंगलात जाण्यास मनाई केल्यामुळे हे प्रयोग झाले, म्हणजे हे हल्ले वाढले. काही प्रमाणामध्ये त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे आणि म्हणून मेंढपालांना जंगलामध्ये जायला मनाई मी स्वतः सांगितले, त्यांना मनाई करू नका. ज्या ठिकाणी झाडे मोठी झालेली आहेत अशा परिसरामध्ये शेळ्या मेंढ्याचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना तुम्ही मनाई करू नका. ज्या ठिकाणी नवीन रोपटी लावलेली असतील त्या परिसरामध्ये त्यांना सांगा की तुम्ही आम्हाला मदत करा.